विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या टेस्ट सिरीजच्या चौथ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रश्न आणि एक्सप्लेनेशन आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। 101 प्रश्न आहेत। तर टेस्ट सिरीज जे आहे तर हे चौथा आपण याआधी एन्शियंट मिडियल आणि मॉडर्न चे तिन्ही वेगवेगळ्या टप्प्यात पाहिले होते। त्यानंतर आता 101 प्रश्न संपूर्ण इतिहास यावरती, त्यामध्ये मॉडर्न इंडिया म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास त्यावरती अधिकचे प्रश्न आहेत। त्यानंतर परीक्षेप्रमाणेच आपण एन्शियंट आणि मध्ययुगीन भारताबद्दलचे प्रश्न थोडेसे कमी घेतलेले होते आणि त्यानंतर चालू घडामोडीची शेवटी हे 21 प्रश्न असणार आहे। हे मॉडर्न इतिहासावरती 80 आणि हे असे 100 प्रश्न आहेत। त्याचे सर्व आपण उत्तरे थोडक्यात जाणून घेऊया। ओके, तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न होता, महात्मा फुले महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम करत असताना पुणे भेटीवर आलेले भारताचे व्हाईसरॉय खालीलपैकी कोण? हा प्रश्न होता आणि लॉर्ड लिटन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। महात्मा फुले हे 1876 ते 82 या कालावधीमध्ये 1876 to 82 मध्ये पुणे महानगरपालिकेचे ते सदस्य होते। ओके, तर त्यावेळेस लिटन हे भारताचे व्हाईसरॉय त्या ठिकाणी होते। त्यानंतर आफ्रिका व मादागास्कर यांच्यामधून सागरी प्रवास करून भारतात पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण? तर वास्को द गामा। अगदी सोपा आणि वन लाइनर क्वेश्चन हा होता। वास्को द गामा ज्यावेळेस सागरी मार्गाने प्रवासाला निघाला होता 1497 प्रवासाला सुरुवात केली होती, त्यानंतर तो सागरी मार्गानेच भारतामध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती देखील ठरला होता। 1498 मध्ये 1498 मध्ये तो पोहोचलेला होता आणि पहिला युरोपियन तो ठरलेला होता वास्को द गामा। ओके, सेकंड नंबर विचारात घ्या, भारतात सर्वप्रथम छापखाना पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणला। आपण उत्तर जाणून घेऊ आणि जे काही करेक्शन आहे 101 प्रश्न पाहायचे, त्यामुळे प्रत्येक पर्याय न वाचता आपण डायरेक्ट उत्तराकडे येऊ। फक्त ए हे बरोबर आहे, बी हे चुकीचं आहे, तर आपण दोन्ही पण पाहूया नेमकं काय विधान आहेत। तर भारतात सर्वप्रथम छापखाना पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणला हे बरोबर आहे, हे बरोबर आहे। 1556 मध्ये यावर्षी 1556 यावर्षी छापखाना गोव्यामध्ये आणला गेला होता आणि भारतात सर्वप्रथम इथे मात्र चुकीचं आहे, ब्रिटिशांनी मुंबईमध्ये छापखाना आणलेला आहे। सर्वप्रथम नाही, सर्वप्रथम पहिलं पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणला, ब्रिटिशांनी नाही। ब्रिटिशांनी जो आणला होता मुंबईमध्ये तो 1670 मध्ये 1670 या वर्षी त्यांनी हा छापखाना आणलेला होता। ओके, तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त ए। पुढील विधान विचारात घ्या म्हटलं होतं आणि कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं हे ओळखायचं होतं आपल्याला या ठिकाणी। पहिला पर्याय बरोबर आहे। यानंतर पाहूया चौथा प्रश्न, सॅडलर समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? आरोग्य, दुष्काळ, शिक्षण, कायदा? तर शिक्षणाशी संबंधित होती। 1917 या वर्षी समिती नेमण्यात आली होती। शिक्षणामध्ये काही दुरुस्त्या करण्यात होत्या, त्यामध्ये आशुतोष मुखर्जी हे एक भारताचे सदस्य होते त्या ठिकाणी सॅडलर समितीमध्ये, आणि शिक्षणामध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी 1917 या वर्षी समिती नेमण्यात आली होती। यानंतर पाचवा प्रश्न, लॉर्ड मेकॉले यांनी भारतात पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलं? शिक्षण, कायदे, दुष्काळ, वरीलपैकी सर्व? तर ए आणि बी या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, शिक्षण आणि कायदा। कायदा सदस्य म्हणून ज्यावेळेस लॉर्ड मेकॉलेची नेमणूक करण्यात आली होती 1833 मध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम, त्यानंतर 1835 मध्ये शिक्षणासंबंधी समिती नेमण्यात आली होती, त्याचे अध्यक्ष म्हणून लॉर्ड मेकॉलेची नेमणूक करण्यात आली होती। तो कालावधी होता 1835 या वर्षीचा। ओके, पाचवा प्रश्न झालेला आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे। थोडासा फास्ट घेतोय आपण, 101 प्रश्न आपल्याला पाहायचे त्या कारणे लक्षात घ्या। यानंतर पुढील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगाल गॅझेट हे होय? त्याचं उत्तर जाणून घेऊ। ए, बी, सी तिन्ही बरोबर आहेत, अगदी करेक्ट आहे, बरोबर। भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगाल गॅझेट हे 1780 मध्ये त्याची सुरुवात झाली होती। बेंगाल गॅझेटचे इंग्रजीमध्ये हे वर्तमानपत्र होतं। त्यानंतर मुंबई प्रांतातील वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड हे देखील इंग्रजीतच होतं आणि 1789 मध्ये हे सुरुवात झालेलं होतं। त्यानंतर थर्ड भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र हे 1818 मध्ये आहे, समाचार दर्पण 1818। हे लक्षात घ्या, दोन्ही इंग्रजीमध्ये होतं, मात्र समाचार दर्पण हे बंगालीमध्ये होतं, बंगाली या भाषेमध्ये समाचार दर्पण। ओके, तर असे कालावधी देखील मेन्शन केलेला आहे आपण आणि कोणत्या भाषेत ती वृत्तपत्र होती। एबीसी पुढील विधाने विचारात घ्या म्हटलं होतं, तिन्ही हे योग्य आहे। घेऊ आपण। राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात राजकीय प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्नांवरही चर्चा व्हावी असे मत सर्वप्रथम कोणी मांडलं होतं? तर न्यायमूर्ती रानडे यांनी। न्यायमूर्ती रानडे हे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। काँग्रेस
काँग्रेस हे राष्ट्रीय म्हणजे राजकीय प्रश्नाबरोबर तर ते आग्रही होतेच, मात्र सामाजिक प्रश्नावर लक्ष द्यावे त्या कारणाने सामाजिक परिषदेची स्थापना देखील न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती आणि हे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर 8वा प्रश्न, भारतातील पहिल्या दलित महिला शिक्षिका खालीलपैकी कोणत्या होत्या? मुक्ता साळवे. महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेमध्ये ते पहिल्यांदा शिक्षण घेतलेले होते. त्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून देखील काम पाहिलं होतं. मुक्ता लहुजी उस्ताद साळवे जे आहेत त्यांचे ते पुतणी होत्या मुक्ता साळवे. ओके, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 9वा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक खालीलपैकी कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर. मराठीचे जे संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर यांनी जे सुधारक नावाचं साप्ताहिक काढलेलं होतं, तर त्याचं मराठीच्या आवृत्तीचे आगरकर हे होते आणि इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते. ज्यावेळेस टिळकांसोबत सामाजिक सुधारणा अधिकार राजकीय, तर यामुळे ते दोघांत मतभेद झालेले होते. त्यानंतर त्याने म्हणजे ज्या मराठा आणि केसरीचं जे वर्तमानपत्र दोन्ही होते, तर दोन्हीचे मराठा जे आहे इंग्रजीमध्ये यायचं ते लोकमान्य टिळक हे त्याचं काम पाहत होते इंग्रजीमध्ये आणि केसरीचं मराठीमध्ये आगरकर हे पाहत होते. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःचं सुधारक नावाचं हे साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी इंग्रजी आवृत्तीचे जे काही काम आहे ते गोपाळकृष्ण गोखले हे पाहत होते. त्यानंतर 10वा प्रश्न पाहूया. नेक्स्ट, दुहेरी शासन व्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ABC हे तिन्ही कोणते विधाने योग्य आहेत असं म्हटलेलं होतं? तिन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. बंगाल प्रांतात सर्वप्रथम सुरू केलेली होती बरोबर दुहेरी शासन व्यवस्था 1765 मध्ये. इसवी सन माहिती आपण अभ्यासलेलं असताना आपलं लक्षात येऊन जाईल. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी ती सुरू केलेली आहे आणि वॉरेन हेस्टिंग्स यांनी ती रद्द केली होती. ओके, वॉरेन हेस्टिंग्स यांनी ती रद्द केली हे देखील बरोबर आहे. तर या प्रश्नाचं 1772 हिचं इसवी सन जर आपल्याला नोट करून घ्यायचं करू शकता. 1772 मध्ये ती रद्द करण्यात आली होती. ABC तिन्ही विधाने हे बरोबर आहे. नंतर 11वा प्रश्न, पुन्हा एकदा पुढील विधाने विचारात घ्या. पर्यायी किंग एडवर्डच्या कोल्हापुरातील पुतळ्यास काही सत्यशोधकांनी डांबर फासले. ए आणि बी दोन्ही योग्य आहेत आणि ए जे आहे ए म्हणजे हे विधान जे आहे बीचा परिणाम आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 12वा प्रश्न, पुरुषता जर परमेश्वराला मान्य असेल तर मी परमेश्वराचे अस्तित्व मानणार नाही असे वक्तव्य 1918च्या अस्पृश्यता निवारण परिषदेत मुंबई येथे कोणाचे होते? तर लोकमान्य टिळकांचे. इथे काही एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही, सरळ सरळ विधान देऊन हे कोणाचं वक्तव्य होतं हे विचारलं गेलं होतं. त्या कारणाने व्यक्तीचं नाव इथे मेन्शन करायचं होतं आपल्याला. यानंतर 13वा प्रश्न पाहूया. पुढील विधाने विचारात घ्या. सम्राट अकबराच्या आदेशाने बिहारी कृष्णदासाने पारशी प्रकाश हा द्विभाषिक शब्दकोश रचला. छत्रपती शिवाजी महाराज बी विधान आहे हे बरोबर आहे आणि हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चुकीचं जे आहे त्याला दुरुस्त करून घेऊ आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून राज्यव्यवहार कोशाची निर्मिती त्याचा करता धुंडराज व्यास हे आहेत तर नाही, धुंडराज व्यास नसून हे करेक्शन करून घ्या. आणि जे धुंडीराज व्यास होते हे त्यांची मदत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं होतं. ओके, एकमेव करेक्शन. त्यानंतर 14वा प्रश्न पाहू. 14वा प्रश्न काय आहे? पुढील विधाने विचारात घ्या. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी पुण्यात मिळाली, तर हे विधान चुकीचंच आहे. त्यानंतर बी योग्य आहे. राजर्षी महाराजांना भूमी परिषदेत कानपूर येथे त्यांना ही पदवी मिळाली. राजर्षी ही अगदी बरोबर आहे. त्या कारणाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तर महात्मा फुले यांना पदवी पुण्यात मिळाली का? नाही, तर मुंबईच्या जनतेच्या वतीने विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिलेली होती. हे महत्वाचं पॉईंट आहे, लक्षात घ्या. त्या कारणाने हा पहिला विधान हे चुकीचं आणि दुसरं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 15वा प्रश्न, खालील विधानांपैकी अचूक विधान कोणते नाही ते ओळखा. फक्त सी हे विधान जे आहे तर ते अचूक नाही, बाकीचे जे आहेत ते म्हणजे अचूक नाही असं म्हटलेलं आहे, फक्त सी. ओके, पर्याय क्रमांक 3 शाहू महाराजांनी कोल्हापुरात फक्त अस्पृश्य समाजासाठी वसतिगृह निर्माण केले का? तर नाही, त्या काळी वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांनी वसतिगृहही निर्माण केलेली होती शाहू महाराजांनी. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामध्ये आपण एकमेव करेक्शन केलेलं आहे. ओके, 15वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. यानंतर हा एक प्रश्न आहे. हे थोडासा प्रश्न सोडवत असताना काही जणांना थोडंसं जम्बलिंग झालेलं असणार आहे, कारण इथे जो काही पर्याय आन्सर केलेला आहे तो आपल्याला करेक्शन करून घ्यायचा आहे. ओके, काय आहे प्रश्न? प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणती असा प्रश्न आहे आणि तो उत्तरित हा तुम्हाला काय दिलेला आहे? पर्याय क्रमांक 3 हे नाही आहे. फक्त एवढं एक करेक्शन करून घ्या या प्रश्नामध्ये. फक्त कुमारिकांचे शाप त्यांनी लिहिलेलं होतं. समर्थ रामदास चरित्र देखील लिहिलेलं आहे. पंडिता रमाबाई चरित्र हे देखील आहे.
गोंधळांचा टणत्कार हे देखील लिहिलेलं आहे. आणि हे टाकलेली पोर 1939 मध्ये नाटक त्यांनी लिहिलेलं होतं, हे महत्वाचं आहे, जे की या उत्तरात ते राहून गेलेलं होतं. आणि हे देखील त्यांनीच लिहिलेलं असल्या कारणाने ABCD पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तेवढं एक करेक्शन या ठिकाणी करून घ्या. ओके, यानंतर 17वा प्रश्न आपण पाहूया. 17वा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या पुन्हा एकदा. आनंदीबाई गोपाळराव जोशी, हे बी दोन्ही योग्य आहेत. बघा, आनंदीबाई गोपाळराव जोशी या आपल्या वैद्यकशास्त्राचा अभ्यास त्यांनी अमेरिकेत केला का? हो, त्यांनी अमेरिकेत केला. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी, आपण ते अभ्यासलेला आहे. रखमाबाई राऊत यांनी आपल्या वैद्यकशास्त्राचा अभ्यास इंग्लंडमध्ये केला. दोन्ही बरोबर आहे. बरोबर असल्या कारणाने त्यात एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही. यानंतर 18वा प्रश्न, 1857च्या उठावापूर्वी ही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले होते, त्या संदर्भात खालील विधाने कोणती बरोबर आहेत? कोणती बरोबर आहेत ही थोडंसं व्यवस्थित वाचत चला. मागच्या ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रश्न रीड करत असताना आपल्याकडे भरपूर वेळ असतो. सामान्य अध्ययन या विषयाचे प्रश्न 2 तास असतात, फार लवकर पेपर होऊन जातो, 1.25 तासात ते 1.5 तासामध्येच. मात्र हा जो वेळ आहे तो आपल्याला चिंतन विचार करण्यासाठीच असणार आहे. त्यासाठी त्याची म्हणजे पार्श्वभूमी म्हणून आपण प्रश्न वाचत असताना पटपट एकदम वाचलं, घाईघाईत उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे खूप वेळ असतो. सावकाश प्रश्न वाचा, व्यवस्थित विधान देखील रीड करा, कारण विधानात्मक प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी भरपूर असणार आहे. मग लक्षात येतं तिथं कोणती विधाने बरोबर आहेत, कुठं बरोबर नाहीयेत, कोणती बरोबर आहेत नाहीत. या गोंधळात आपण काही वेळेला उत्तर देत असताना पर्याय पाहत म्हणजे देत असताना चुकीचं निवडतो, माहिती असू नये, अभ्यास झालेला असू नये. त्याकडे मात्र म्हणजे चांगलं काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, तर कोणती विधाने बरोबर आहेत असं आहे. BD ही विधानं बरोबर आहेत. सरळ सरळ A बरोबर आहे, B बरोबर आहे, D बरोबर आहे. जे चुकीचं आहे तर त्याला आपण दुरुस्त करू. भारतातील आदिवासी व हे विधान चुकीचं आहे. आदिवासी व वन्य जमाती यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध 1857 पूर्वी एकही उठाव केला नाही, असा हे विधान आहे. तर याआधी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातही म्हणजे आपण पाहतोय भिल्ल रामोशी यांनी कोळी बांधव उठाव केलेले आपल्याला पाहायला मिळतं. तसेच बिहारमध्ये संथाल आदिवासी जमात्यांनी उठाव केलेला आहे. तर अशा प्रकारे बरेचसे उठाव झालेले आहेत, आदिवासी बांधवांनी ते केलेले होते. तिथे केलेलं नाही असं म्हटलं असल्या कारणाने सी विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, हे एक नोट करून घ्या. यानंतर आपण ABD इतर बरोबरच आहेत, त्यामुळे त्यात खोलात देण्याची आवश्यकता नाही, अगदी करेक्ट आहे. ते जे चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त केलेलं आहे. यानंतर 19वा प्रश्न, आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे विधवा पुनर्विवाहासाठी कोणत्या समाज सुधारकांनी काम केलं होतं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वतःच्या घरामध्येच त्यांनी ते कार्य केलं, म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठीचं काम केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं. आणि ते कोण होते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. यानंतर 20वा प्रश्न, रखमाबाई राऊत यांचा खटला महाराष्ट्रभर गाजला असताना त्यांच्या बाजूने खालीलपैकी कोण होते? तर B आणि C. लोकमान्य टिळक जे होते ते त्यांच्या विरोधात होते, त्यांना ते काही पटलेलं नव्हतं. म्हणजे काय, पहिल्यांदाच महाराष्ट्रात अशी घटना घडली होती, आपल्या नवऱ्याविरुद्ध म्हणजे नवऱ्यापासून काडीमोड हवा होता आणि रखमाबाई राऊत यांनी त्यांना म्हणजे न्यायालयात सविस्तर कायदेशीररित्या त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती. आणि तो जो प्रकार आहे तो लोकमान्य टिळकांना तो आवडलेला नव्हता. मात्र त्यांच्या बाजूने या ठिकाणी फिरोजशाह मेहता आणि न्यायमूर्ती तेलंग KT तेलंग जे आहेत ते त्यांच्या बाजूने असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्या कारणाने B आणि C हे उत्तर अगदी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, 21वा प्रश्न, 1945 मधील वेव्हेल योजनेतील महत्वाच्या तरतुदीविषयी पुढील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी योग्य असलेली विधाने आपल्याला ओळखायचं आहे. तर A आणि C हे योग्य आहेत, चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू. आधी आन्सर नोट करून घ्या. A आणि C 21व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. ओके, तर व्हॉइसरॉयला असलेला विशेषाधिकार हा नकाराधिकार काढून घेतला जाईल असं म्हटलं गेलंय, तर काढून घेतला नाही, तर त्याला त्या अधिकार होता, तो काढून घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे ते तेवढंसं करेक्शन. यानंतर E आणि C होतं. परत पुढील विधाने विचारात घ्या. बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार बेळगाव येथे केला. पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार अमेरिकेत केला. तर फक्त A बरोबर आहे. पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार अमेरिकेत केला का? नाही, हे चुकीचं आहे. तर कुठे केला त्यांनी? इंग्लंड. हे एकमेव करेक्शन B विधानातलं. A बरोबरच आहे, त्यामुळे त्यात काही नाही. B जे आहे चुकीचं, त्याला दुरुस्त केलंय. पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यावेळेस ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकडे बऱ्याच जणांचा कल होता आणि त्यातूनच अनेकांनी तो धर्म स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं अभ्यासात असताना. यानंतर 23वा प्रश्न,
महर्षी वीरा शिंदे यांच्या दी डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम विदर्भात वाढवण्यासाठी एक प्रचारक म्हणून खालीलपैकी कोणी काम केलं? काही म्हणजे आवश्यकता नाही जास्त एक्सप्लेनची, डायरेक्ट उत्तर आहे कृष्णराव भालेकर। यानंतर 24वा प्रश्न। यस, तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पहा, घटना कालानुक्रमाने लावा असं म्हटलेलं आहे, तर आपण त्याचं इसवी सन जे आहे ते तिथे मेन्शन करूया या प्रश्नामध्ये। बघा डी विधान आहे, त्यानंतर उत्तर आपण पाहूच। आधी मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतो, उत्तर जाणून घेण्याआधी मला लगेच तुम्हाला कळून जाईल। यस, ठीक आहे, उत्तर जाणून घेऊ काय आहे CBED। तर पहिल्यांदा काय आहे, नारायण गुरूंनी काही विधान दिलेले आहेत ते आपल्याला क्रमांक त्याचा कालानुक्रमाने लावायचा आहे। तर नारायण गुरूंनी श्री नारायण धर्म परिपालन योग्यम या संस्थेची स्थापना केलेली होती। तर ती कधी केलेली आहे लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात सी पहिला आहे, तर 1903 या वर्षी त्यांनी याची स्थापना केलेली होती। त्यानंतर नेक्स्ट आहे बी, त्यागराजो नायर यांनी दक्षिण भारतीय उदारवादी संघटनेची स्थापना केली होती। कधी केलेली आहे ती? तर सेकंड विधान जे आहे तर 1917 या वर्षी, इसवी सन फक्त लिहा। 1903 ला आधी नारायण गुरूंनी नारायण धर्म परिपालन योगम संस्थेची स्थापना केली, त्यानंतर 17 मध्ये त्यागराज व नायर यांनी दक्षिण भारतीय उदारवादी संघटनेची स्थापना केली होती। नेक्स्ट आहे CBA, द्रविड मुनेत्र कळघम किंवा कळसगम असं आहे, त्याला कळघम असे उच्चार करू शकता। या पक्षाची स्थापना आपल्याला दिसून येते आणि ती स्थापना जी आहे ती 1949 या वर्षीची आहे। बघा लक्षात घ्या, अभ्यास करत असताना आपल्याला व्यवस्थितरित्या बारीक सारीक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे। एखाद्या पक्षाबद्दल देखील माहिती घेत असतो तर त्यावेळेस तर त्याचं स्थापना कधी झाली, प्रमुख कोण होते, याविषयीची देखील आपल्याला अभ्यास करणं आवश्यक ठरतं। आणि शेवटी आहे 1969 या वर्षी अण्णादुराई 1969 मध्ये 1969 या वर्षी अण्णादुराई तामिळनाडू मधील पहिले द्रमुक सरकारचे ते मुख्यमंत्री बनलेले होते। बरोबर, तर उत्तर आहे CBAD। फक्त इसवी सन जे आहे कालानुक्रमे 1903 पहिलं, 1917, त्यानंतर 49 आणि 69 अशा स्वरूपाने आपण ते क्रम जोडून लावलेला आहे। त्या कारणाने उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढील विधाने विचारात घ्या। दोन विधान आहेत, अ बरोबर आहे, तर मग अची काय आवश्यकता नाही। बी आपण पाहू नेमकं काय आहे। दीनबंधू सार्वजनिक सभेने, पर्याय क्रमांक 1 आणि उत्तर नोट करा 25व्या प्रश्नाचं। दीनबंधू सार्वजनिक सभेने राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यास पाठिंबा दिला का? सार्वजनिक सभेने पहिलं काय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यास आपला पाठिंबा दिला, बरोबर। दीनबंधूने दिलेला नव्हता पाठिंबा, का दिलेला नव्हता? तर त्या दीनबंधू सार्वजनिक सभेचं काय म्हणणं होतं, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जे काही आहेत तर ते लोक म्हणजे उच्च शिक्षित आणि वरच्या वर्गातील लोक आहेत, त्या कारणाने त्यांनी तो पाठिंबा दिलेला नव्हता दीनबंधूंनी। त्यामुळे ब जे आहे पाठिंबा दिला असं म्हटलेलं होतं, तर ते पाठिंबा दिला नव्हता त्याने, त्यामुळे चुकीचं ठरतं आणि पहिलं विधान मात्र बरोबर आहे, त्या कारणाने फक्त ए योग्य। यानंतर 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी पुण्यातील जंगली महाराज अनुग्रह घेऊन त्यांना गुरु केले? तर कृष्णराव भालेकर। ओके, सरळ सरळ आहे, कोणी केलं असं विचारलं गेलं त्या ठिकाणी, पर्याय क्रमांक 1। यानंतर लॉर्ड मेकाले यांनी मांडलेला शिक्षण विषयक झिरपणारा सिद्धांत यास विरोध करण्याचे काम खालीलपैकी कोणी केलं होतं? तर महात्मा फुले यांनी केलेलं होतं। त्यांना भीती होती हा शिक्षण विषयक झिरपणारा सिद्धांत मध्ये पुन्हा एकदा खालच्या वर्गांना वरच्या वर्गाकडे पाहावं लागेल, या कारणास्तव या भीतीसाठी त्यांनी हा झिरपणारा सिद्धांतास त्यांनी विरोध केला नव्हता। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतर 28वा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या। ओके, वेलस्लीच्या नेतृत्वाखाली फक्त ए हे विधान जे आहे असत्य विधान ओळखा म्हटलेलं आहे। प्रश्न व्यवस्थित बघा काय म्हणलेलं, काय आपण आतापर्यंत मोस्टली योग्य विधान किंवा सत्य विधान पाहिलं होतं, असत्य म्हटलेलं आहे सॉरी, तर ए जे आहे असत्य आहे, त्याला दुरुस्त करू आपण। वेलस्लीच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या नियंत्रणाखाली प्रदेशाचे रक्षण करण्याच्या उद्देशानेच आपल्या चारही बाजूला मध्यस्थ राज्य बफर स्टेट ज्याला म्हणतात ते बनवण्याचा प्रयत्न केला। तर वेलसने केलेला आहे का? तो नाही, तर वॉरेन हेस्टिंगने केलेला आहे, हे चुकीचं आहे। वेलेस्ली नाही, ते एकमेव करेक्शन आहे फक्त वॉरेन हेस्टिंग्स, पहिला गव्हर्नर जनरल हेस्टिंग्स जो आहे त्याने हे केलेलं होतं, हे फक्त नोट करून घ्या। बाकी बी विधान, याच धोरणाखाली कंपनीने बंगालच्या संरक्षणाखातीर अवधचे संरक्षण करण्याचे मान्य केले, मात्र संरक्षणासाठी येणारा खर्च अवधच्या नवाबाला कंपनीला द्यावायचा होता, हे मात्र बरोबर आहे। त्या कारणाने असत्य विधान हे म्हटलेलं होतं, हे बरोबर आहे। आपल्याला असत्यच ओळखायचं होतं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू, 29वा प्रश्न आहे।
मोहनजोदडो येथील एस्पेस स्नानगृहाबाबत पुढील विधाने विचारत घ्यायचे आपल्याला. आणि ही दोन्ही ABC जी विधान आहेत या ठिकाणी तर ही सर्वच बरोबर आहेत. त्यामुळे हे विधान पुन्हा एकदा वाचण्यात आपण वेळ खर्च न घालता पुढील प्रश्नाकडे वळूया. ओके, चारही म्हणजे सगळे बरोबर आहेत, त्यामुळे वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 30वा प्रश्न, क्रिप्स प्रस्तावाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान, अयोग्य म्हटलेलं आहे. तर 3 जे आहेत ते बरोबर आहे, 4थं जे अयोग्य दिसते तर त्याला दुरुस्त करू. भारतीय संस्थाने व प्रांतांना संविधानामधून वेगळे होण्याची तरतूद त्या ठिकाणी होते, ऐच्छिक होतं, ते ऐच्छिक नव्हते असं म्हटलेलं आहे. तर आपल्या मनाप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे डिमांड होता, त्यामुळे तरतूद नव्हती असं नाही येते, त्यामुळे ते अयोग्य होतं विधान. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 31वा प्रश्न, खालील विधाने पुन्हा एकदा लक्षात घ्या, अचूक असलेली विधाने, अचूक असलेली विधाने कोणती ते ओळखा, म्हणजे कोणती बरोबर आहे. तर ए बरोबर आहे. ओके, तर बी आपण बघू काय नेमकं चुकीचं आहे ते. भारतातील सर्व प्रांतांमध्ये स्थानिक संस्थांकडे अधिक कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याच प्रमाणात कर लावण्याचा अधिकार देखील वाढला असं म्हटलेलं आहे. तर नाही, तर तो कमी झालेला होता, कमी झालेला होता. त्यामुळे ब हे या ठिकाणी बरोबर नाही. अचूक विधाने म्हटलं होतं, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ओके, नोट करून घ्या ते. त्यानंतर 32वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं असं म्हटलेलं आहे. तर 3रा, वैदिक काळात एकच गोत्र असलेले किंवा एकाच कुळातील वधूवरांचे विवाह होत असत का? तर नाही, होत नसत, नाही, तो फक्त नोट करून घ्या. चुकीचं विधान पर्याय क्रमांक 3, ऑनलाईन सर्व. यानंतर 1954 मध्ये 33वा प्रश्न आपला सुरू आहे. 1954 मध्ये नेहरूंनी चीनशी केलेल्या पंचशील करारात खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होता? तर ABCD, तर ही आहेत परस्परांचा, म्हणजे एक आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. फक्त अलिप्त धोरणाचा स्वीकार करणे सुरुवातीला नव्हतं आणि त्या ठिकाणी सहचार्य पालन करणे हे होतं. त्यामुळे हे ABCD पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. ओके, ई फक्त नाहीये. त्यानंतर 34वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान म्हटलेलं आहे 4 पैकी एकच आपल्याला निवडायचं होतं आणि पर्याय क्रमांक 1 काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? बाकीचे विधान तर बरोबरच आहेत. उत्तर एक आहे. हे विधान चुकीचं आहे. जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर वैश्य वंशाचे होते असं म्हटलेलं आहे. तर वैश्य नाही तर क्षत्रिय क्षत्रिय होते ते, त्यामुळे तेवढं एक करेक्शन. ओके, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर. यानंतर 35वा प्रश्न, बटलर समितीच्या शिफारशींबाबत दिलेल्या खालील विधानांचा विचार करा. कोणत्या योग्य शिफारशी कोणत्या आहेत ते पाहायचं आहे. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. ओके, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. तर सी काय आहे? राज्यांशी व्यवहाराबाबत गव्हर्नर जनरलने त्याच्या काउन्सिलाशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा असं नव्हतं ते, हे मात्र चुकीचं आहे. ओके, राज्यांच्या व्यवहाराबाबत गव्हर्नर जनरलने त्याच्या काउन्सिलशी नाही तर राज्यांच्या प्रमुखांबाबत ब्रिटिश जे होते राज्यकारभार पाहणारे त्यांच्याशी ते सल्लामसलत करून निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे 35व्या प्रश्नाचं उत्तर 1 हे बरोबर आहे. 36वा प्रश्न पाहूया. पुढील विधाने विचारात घ्या असा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील डायरेक्ट उत्तराकडे हो, ए बी दोन्ही बरोबर आहे. ओके, त्यामुळे इथं काही एक्सप्लेनेशन आवश्यकता नाही. 37वा प्रश्न, नेक्स्ट वन, अयोग्य विधान म्हटलेलं आहे या ठिकाणी निवडायचं आपल्याला. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक चार्ल्स मेसन असं म्हटलं, चार्ल्स मेसन हे नव्हते या ठिकाणी. ओके, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर हे त्यांचं नाव मात्र नोट करू शकतात. अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. ओके, इथे तुम्हाला दिसते अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक होते. ठीक आहे, नाव लिहिण्याची आवश्यकता नाही, परत इथं तुम्ही करेक्शन ते करू शकता. यानंतर तर आपण पाहू 91 मध्ये ब्रिटिश रेसिडेंट डंकन याने कलकत्ता येथे एक मदरसा स्थापन केला आणि तेथे अरबी व फारसीचे अध्ययन केले जाऊ लागले. दोन्ही विधान जे चुकीचे आहेत त्याला आपण दुरुस्त करू. इथं काय आहे फक्त लक्षात घ्या दोन्ही विधानामध्ये. तर या ठिकाणी ब्रिटिश रेसिडेंट डंकन या ठिकाणी डंकन याने नाही तर हेस्टिंग्सने, वॉरेन हेस्टिंग्सने 1781 मध्ये, 91 ला नाही
तर मदरसा स्थापन केला आणि तिथे अरबी व फारसी भाषेचे अध्ययन केले जाऊ लागले, तर हे बरोबर आहे, ते चुकीचं आहे. त्यामुळे कोणते विधान सत्य आहे असं म्हटलं होतं, तर दोन्ही विधाने सत्य नाहीत, चुकीचे आहेत. आणि दुसरं जे आहे 1781 मध्ये नाही, तर हे आहे 1791 मध्ये. इथे वॉरेन हेस्टिंग्ज नाही तर डंकिनने, इथे डंकिन आहे, फक्त खालचं वरी वरचं खाली आणि इसवी सन जे आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे. डंकिनने हिंदूच्या धर्म साहित्य व कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरू केलेलं होतं. ओके, तर हे करेक्शन करून घ्या. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 39वा प्रश्न. येस, 39वा आपला काय आहे, अयोग्य जोडी ओळखायचं आहे. तर पहिलं जे आहे अयोग्य आहे, गंधार निशू महाजन पदाने संबंधित राजा दिलेला आहे. निचक्षु जो आहे तो गांधार असं म्हटलेलं आहे, तर थोडंसं स्पष्टीकरण आपण घेतलेलंच आहे. तर गांधार महाजन पदाचा पुष्कर रसिन हा राजा होता. ओके, इथे काय येणार, पुष्कर सरीन हा होता. आणि निचक्षु जो आहे तो हस्तिनापुर. ओके, स्पष्टीकरण आहेच इथे दिलेलं, थोडक्यात तुम्ही ते नोट करू शकता. यानंतर नेक्स्ट 40वा प्रश्न पाहू आपण. खालील शिफारशी वाचून त्या कोणत्या अहवालामध्ये समाविष्ट केल्या होत्या ते ओळखा असं म्हटलेलं आहे. तर कोणत्या अहवालात समाविष्ट होता उडचा अहवाल, हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाचून हे विधाने एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही वाचलेलं आहे. आणि कोणता अहवाल फक्त इतकंच विचारलेलं आहे, उडचा अहवाल. यानंतर 41वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. तर वरील सत्य विधान ओळखा म्हटले, तर फक्त अ हे बरोबर आहे. ब काय म्हणतं, फ्रान्स विरुद्ध किंवा हे जे आहे पहिला विधान ते बरोबरच आहे. दुसरं पाहू, 1792च्या वृत्तपत्रांच्या पूर्व तपासणी कायद्यानुसार फक्त भारतीय वृत्तपत्रांवर युद्धकालीन तपासणी लावण्यात आली असं म्हटलेलं आहे. हे विधान मात्र चुकीचं आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्याचं इसवी सन आहे फक्त इथं 1792 नाहीये. ओके, लक्षात घ्या 1799 या ठिकाणी करेक्शन फक्त करून घ्या. त्यानंतर 42वा प्रश्न. चुकीचे विधान ओळखा म्हटले. तिसरं जे आहे चुकीचं आहे, भारतातील सुधारणा चळवळींनी आपल्या प्राचीन धर्माची महानता जुगारली आणि नव्या युरोपियन विचारांच्या प्रभावाखाली आपल्या धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं होतं. तर हे जे आहे एकमेव विधान जे आहे ते चुकीचं आहे. ओके, भारतातील सुधारणा चळवळींनी आपल्या प्राचीन धर्माची महानता जुगारली आणि नव्या युरोपियन विचारांच्या प्रभावाखाली धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला नव्हता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. यस, इथं जुळवा असा आहे, चंद्रमौर्य गुप्त प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. इसवी सन पूर्व 248 निधन, त्यानंतर बिंदुसार तक्षशिलेत बंड, त्यानंतर अशोक बौद्ध धर्माची तिसरी परिषद आणि बृहद हे जे आहे तर पर्याय म्हणजे 4 डी आणि 4 मौर्य घराण्याचा शेवटचा राजा. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर 44वा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. योग्य असलेली विधाने इथे ओळखायचं आपल्याला, आणि ए आणि सी ही योग्य आहेत विधानं. तर द्वि जे आहे बरोबर नाही आहे, ते पाहू काय आहे. या घटनेला काय आहे ती घटना पाहू पहिले. 1939 सप्टेंबर मध्ये द्वितीय महायुद्धात भारताला विचारात न घेता इंग्रज सरकारने भारताला युद्धात खेचले. त्यामुळे 7 प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळाने आपली त्यागपत्रे दिली. या घटनेला सर अहमद खान यांनी मुक्ती दिवस असे म्हटले, कारण त्यांच्या मते देशाला काँग्रेस पासून मुक्ती मिळाली होती. तर सर अहमद खान यांनी म्हटलं होतं का? नाही. एकमेव करेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, ते चुकीचं आहे. तर जिना यांनी, बॅरिस्टर जिना यांनी असं म्हटलेलं होतं. ओके, बाकी ए आणि बी तर ते बरोबरच आहे. ओके, योग्य विधान म्हटलं होतं. सॉरी, ए आणि सी हे बरोबर आहे. ए त्यानंतर सी हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. बी आपण पाहिलं तर दुरुस्ती केली. जिना आहे म्हटलेलं होतं, जिनाने ते वाक्य. यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंच्या विषयी खालील विधाने विचारत घ्या. काँग्रेस संयुक्त ए आणि बी विधान आहे. तर चुकीचं विधान कोणतं आहे ते इथे ओळखायचं आहे. पहिलं काय आहे, काँग्रेस संयुक्त सचिव असलेले गोखले 1905 च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. यस, बरोबर. चुकीचं विधान म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या.
त्यानंतर बी विधान आहे 1909 ते 11 या कालखंडात गोखले हे भारतीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते का? तर नाही. 1901 ते 11 नाही तर 1912 ते 15 या कालावधीमध्ये ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. ओके, हे एकमेव करेक्शन यामध्ये. त्यामुळे चुकीचं विधान जे आहे तर बी हे उत्तर करेक्ट आहे. हे चुकीचं आहे, आपल्याला उत्तर चुकीचं शोधायचं होतं. पहिलं विधान हे बरोबर आहे, त्यामुळे मी इथे राईट केलेलं आहे. फक्त कन्फ्युजन होऊ देऊ नका. हे जे चुकीचं आहे ओळखा म्हटलेलं या प्रश्नाचं उत्तर बी हे करेक्ट आहे. यानंतर विसंगत पर्याय ओळखा. तर मत्स्य हे 3 जे आहेत नगर त्याचे विकास होत होता, राष्ट्रकुटाच्या काळातले आहेत ते, आणि हे मत्स्य नाहीये पर्याय. त्यामुळे विसंगत जे आहे नगरांचा तेर, कर्कटक, पैठण यांचा या नगरांचा विकास त्या ठिकाणी एकत्रितरित्या पाहायला मिळतो. त्यानंतर 47वा महात्मा गांधीजींच्या कार्याविषयीची पुढील विधाने विचारात घ्या. तर ही सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. हे विधान आहेत आपण वाचलेली प्रश्न पाहत असताना लक्षात आला असेल. त्यानंतर 48वा प्रश्न पाहूया. पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. कुशन नाण्यावर ब्राह्मी लिपीत मजदूर छापला जात असेल असं म्हटलेलं आहे तर नाही. बाकीचे तरी विधान बरोबर आहेतच. अयोग्य विधान म्हटलेलं लक्षात घे, त्याला आपण दुरुस्त करू. हे विधान अयोग्य आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. तर काय विधान आहे? कुशाण नाण्यावर ब्राह्मी लिपीत मजदूर छापला जात असेल. ब्राह्मी लिपीत नाही तर इथे करेक्शन करून घ्या, खरोष्टी. ओके, खरोष्टी लिपीचा वापर होत असेल. त्यानंतर 49वा प्रश्न पुन्हा एकदा खालील विधाने विचारात घ्या. एबीसी आणि असे एबीसी विधान आहेत तर त्यापैकी आपल्याला कोणती विधाने सत्य आहेत हे ओळखायचं आहे. तर बी आणि सी उत्तर आहेच. ए, बी आणि सी, सॉरी ए आणि बी ही विधाने सत्य आहेत. ए आणि बी. ओके, येस, वरील पैकी सत्य विधाने म्हटलेलं आहे. ए आणि बी, कन्फ्युज होऊ नये. ए आणि बी हे बरोबर. तर सी काय आहे? 1939 मधील काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रीय योजना समितीचे सचिवपद नेहरूंनी भूषवले होते. इथपर्यंत ठीक आहे हे विधान. स्वातंत्र्यानंतरही नेहरू राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सचिव होते असं म्हटलेलं आहे तर नाही. स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे ते अध्यक्षच होते, प्रमुख होते, सचिव नव्हते. ओके, प्रमुख म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा, मेन जे होते हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. आधी मात्र सचिव होते. त्या कारणाने सी विधान हे चुकीचं आहे. सत्य विधान ओळखा असं म्हटलं होतं, असत्य आहे ते. हा एक प्रश्न आहे, तुम्हाला थोडस वाचल्यानंतर देखील जाणवलं असेल इथे काहीतरी गडबड असणार आहे. तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. हा जे प्रश्न व्यवस्थित क्रिएट केलेला नाही त्या कारणाने हा प्रश्न कॅन्सल म्हणून एक प्रश्न कट करा. म्हणजे आपल्याला 99 प्रश्न पाहायचे आहेत. त्यानंतर 51वा प्रश्न. पुढील कोणत्या राजाने मान्यखेत ही नवीन नगर वसवली? तर अमोघ वर्ष या राजाने सोलापूर जवळ मान्यखेत ही नवीन शहर ते वसवलं होतं. ओके, पर्याय क्रमांक 1. यानंतर 52वा प्रश्न. भारतातील डाव्या चळवळीविषयी पुढील विधाने विचारात घ्यायचे. या प्रश्नाचा विचार. चुकीचे विधान कोणते म्हणलेले आहे? तर दोन्हीही नाही, दोन्ही बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. दोन्हीही, सॉरी, चुकीची विधाने कोणती आणि याचं उत्तर आहे दोन्हीही. म्हणजे दोन्ही विधाने चुकीची आहेत, त्याला दुरुस्त करू आपण. काय नेमकी विधाने आहेत ती एक एक पाहूया. ए आणि बी चुकीचं म्हटलेलं होतं. ओके, तर विधान आहे भारतात पहिल्या प्रकारची डावी चळवळ ही आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीची एक शाखा म्हणून उदयास आली आणि ही शाखा लोकशाही समाजवादापासून प्रेरणा घेत होती का? तर नाही, हे इथं चुकीचं आहे. ओके, तर आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेतर्फे नियंत्रित केलं जात होतं. हा जो पॉइंट इथे मेन्शन केलेला आहे लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटना, तर हे इथे लागू पडतं. ओके, पुन्हा एकदा लिहिण्याचं टाळतो मी, या ठिकाणी मेन्शन केलं तुमच्या लक्षात येऊन जाईल चटकन. भारतात पहिल्या प्रकारची डावी चळवळ ही आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीची एक शाखा म्हणून उदयास आली आणि ही शाखा लोकशाही समाजवादीची प्रेरणा घेत नव्हती, तर आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेतर्फे नियंत्रित ते केला जात असेल. ओके, आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीचं त्या संबंधी आहे, त्यामुळे चुकीचं आहे. ब जे आहे ते पाहू आपण, हे चुकीचंच आहे. दोन्ही विधाने. भारतातील दुसऱ्या प्रकारची डावी चळवळ ही काँग्रेसची डावी आघाडी म्हणजेच काँग्रेस समाजवादी पक्षाच्या रूपात उदयास आली आणि हा पक्ष आता इथं उलट आहे. ओके, हा पक्ष लोकशाही समाजवाद म्हणून प्रेरणा घेत होता. ओके, एवढे खालचं वरती खाली असं दिलेलं आहे इथं,
फक्त एवढं करेक्शन करून घ्या. तर हे नाही आहे या ठिकाणी, हे इथं हे लागू पडते याला. भारतीय लोकशाही समाजापासून प्रेरणा घेत होती त्या संबंधीचे हे विधान आहे. ओके, त्या कारणाने कोणती विधाने चुकीची आहेत तर दोन्हीही चुकीचे आहेत. त्याला आपण दुरुस्ती केलेलं आहे. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखा म्हटलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आनंद मंदिर कुठं आहे? लाओस आहे का? तर नाही, हे म्यानमारला आहे. ओके, म्यानमारला लाओस मंदिर आहे. एकमेव जोडी अयोग्य होती ती ओळखली आपण. त्यानंतर श्रीलंकेतील सिंहली लिपीचा विकास कोणत्या लिपीतून झाला? सरळ सरळ ब्राह्मी लिपीतून. त्यानंतर 55वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. सत्य विधान कोणते आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. 55व्या प्रश्नामध्ये सत्य विधाने कोणती? तर ए आणि बी दोन्ही ही विधाने सत्य आहेत. ओके, 1932 मध्ये अपूर्णा करार जो आहे 1932 मध्ये झालेला होता, त्याद्वारे मतदारात दलितांना काही जागेवर राखण्यात देण्यात आलेल्या होत्या. 56वा प्रश्न या ठिकाणी, वरील सर्व हे आन्सर आहेच, विचारात घ्या म्हटले काही विधान दिलेले होते आणि सर्वच बरोबर आहेत, सत्य आहेत ही विधाने. त्यानंतर 57वा प्रश्न पाहू. चुकीचे विधान ओळखा म्हटलंय. पाल प्रतिहार यांच्या तुलनेत राष्ट्रकुटांचे साम्राज्य सर्वाधिक कमी कालावधीचे होते का? नाही, राष्ट्रकुटांचे साम्राज्य आहे ते सर्वाधिक होते, सर्वाधिक कालावधीचे होते, सर्वाधिक कालावधी. ओके, कमी नाही, कमी म्हटलं गेलं होतं, त्यामुळे चुकीचे विधान विचारलं गेलं होतं, ते आपण करेक्शन केलेलं आहे. यानंतर 58वा प्रश्न, ए आणि बी दोन्ही योग्य आहेत, योग्यच विधान हे ओळखायचं होतं. ओके, इथं काही विशेष असं सांगण्याची आवश्यकता नाही. 58वा प्रश्न, यानंतर राजपूत राज्यासंदर्भात कोणती जोडी चुकीची आहे? तर कोणती नाही, म्हणजे सर्वच हे जोड्या बरोबर आहेत. 59वा प्रश्न आपला सॉल्व्ह झाला लगेचच. यानंतर 60वा प्रश्न, भारतीय उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या स्थितीत सुधारणा व्हावी ही मागणी सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली असं आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, सॉरी, खालील विधाने, दोन विधाने दिली आहेत, आता त्यामध्ये अयोग्य असलेली विधाने ओळखा म्हटलेलं आहे. पहिलंच विधान अयोग्य आहे, मानवेंद्रनाथ रॉय नाही तर ब्रिटिशांद्वारेच ती मागणी करण्यात आली होती, आपले मजूर मागे पडतील त्या कारणाने त्यांना भीती होती आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय उद्योगधंद्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या स्थितीत सुधारणा व्हावी त्यांची प्रामुख्याने मागणी होती. अविधान हे चुकीचं आहे. यानंतर 61वा प्रश्न, शंकराचार्य यांच्या संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तिन्ही विधाने बरोबर आहेत या ठिकाणी, सॉरी 3 विधाने बरोबर आहेत, सॉरी कोणती विधाने बरोबर आहेत तर फक्त 3. पर्याय क्रमांक 1 जे चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू, नो प्रॉब्लेम. चला, मी पहिल्या 4 बरोबर आहेत असं मेन्शन केलं होतं, तर डी हे नाहीये. यस, तर एबीसी बरोबर आहे. तर त्यांचा जन्म, शंकराचार्यांचा जन्म जो आहे तो मदुराई असं मेन्शन केलं होतं, त्यांचा जन्म हे केरळला झालेला आहे, केरळ. ओके, हे करेक्ट आहे, एकमेव करेक्शन या ठिकाणी. यानंतर 62वा प्रश्न पाहूया आपण. 1857च्या उठावामध्ये शेतकऱ्यांच्या भूमिकेविषयी खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. एबीसीडी असे विधान आहेत आणि असत्य विधान म्हटलेलं आहे. असत्य विधान असलेले ओळखा. ए आणि बी असत्य आहेत. काय आहेत ती? 1857च्या उठावात शेतकऱ्यांनी सार्वत्रिक सहभाग दर्शवला आणि परकीय सत्ता उकळून फेकण्याची अग्रणी भूमिका घेतली का? तर नाही, अशा प्रकारचं कोणतेही कार्य शेतकऱ्यांद्वारे करण्यात आलेलं नव्हतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा सहभाग होता 1857च्या मध्ये, थोडंफार पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तो होता, बस, बाकी नव्हता असतो. आणि बी काय म्हटलेलं आहे, उठावामध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना शिक्षा म्हणून लॉर्ड लिंथियागो सरकारने शेतकऱ्यांची भूमी स्वामित्वाचे अधिकार काढून घेतले का? तर नाही. इथे एक लक्षात येतं चटकन, आपल्याला आपण अभ्यास करत असतो, 1857चा उठाव म्हटला की त्यावेळेस शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणा किंवा पहिला व्हाईसरॉय, त्याचं नाव येतं लॉर्ड कॅनिंगचं. तर लॉर्ड कॅनिंग म्हटलं गेलं म्हणजे 57चा उठाव, थोडस ते लक्षात येऊन जातं. लॉर्ड लिंथियागो नाही तर लॉर्ड कॅनिंग. ओके, तर ए आणि बी ही विधान असत्य आहेत, ते पण आपण दुरुस्त केलेले आहे. सी तर बरोबरच आहे. ठीक आहे, असत्य विधाने ओळखा असं म्हटलेलं होतं. यानंतर पुढील विधाने विचारात घ्यावं, त्यापैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? तर दोन्हीही नाहीत, तर दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे,
त्यानंतर द्रविड शैली संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 64वा प्रश्न आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4ही बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 65वा प्रश्न. बल्बनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? डी फक्त चुकीचं आहे. काय ते त्याला आपण दुरुस्त करू. एबीसी ही बरोबर आहे. सॉरी, एबीसी बरोबर आहे. डी जे आहे चुकीचं आहे. तिथे म्हटलं तर चुकीचं कोणतं आहे, तर हे उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. सिजदा व पाबोस म्हणजे काय आहे? हे रिवाज जे आहे ते बंद केले का? बंद केले नाही तर ते सुरू करण्यात आले होते. आणि हे जे आहेत सिजदा व पाबोस जे आहेत तर ते सुलतानाला साष्टांग म्हणजे दंडवत आपण म्हणतो ना त्या टाइप मध्ये लोटांगण पूर्णपणे घालायचं होतं, पूर्ण हात असं लांब करून, आणि त्याच्या ज्या चरणी ज्या पायाला जे आहे चुंबन घ्यायचं होतं, तर ते सुरू केलेलं होतं, तर बंद केलेलं नव्हतं. त्यामुळे हे मात्र चुकीचं आहे. ओके, यानंतर फक्त डी हे उत्तर करेक्ट आहे. त्या कारणाने चुकीचं विधान म्हटलेलं होतं. 66वा प्रश्न. भारतात बहुसंख्य प्रजा हिंदू असताना राज्य पूर्णपणे व खऱ्या अर्थाने इस्लामिक होऊ शकणार नाही असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारा दिल्ली सल्तनतील पहिला राज्यकर्ता जलालुद्दीन खिलजी. ओके, यानंतर 67वा. अल्लाउद्दीन खिलजी याने खालीलपैकी कोणत्या राजाला रायरायन ही उपाधी देऊन राजा असल्याचे प्रतीक असलेले एक सोनेरी रंगाचे छत्रही दिले होते? तर ते रामचंद्र देव यादव. सरळ नाव आहे त्यामुळे जास्त बोलायची गरज नाही. 68वा प्रश्न. असत्य विधान कोणतं आहे? तर असत्य आहे. त्याचं उत्तर नोट करून घ्या. काय विधान आहे? विकासातील असमानता नष्ट करण्यासाठी रिपन सरकारने आर्थिक विकेंद्रीकरणाच्या पद्धतीचे नियंत्रण केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणले असं म्हटलेलं होतं. तर नाही, ते पहिलं प्रांताकडे होतं, प्रांताकडनं पुढे असं स्वरूपाचं ते होतं. तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत डायरेक्टली ते नव्हतं. ओके, त्या कारणाने अविधान असत्य आहे. बाकी तर बी बरोबरच आहे. त्यानंतर 69वा प्रश्न. दिल्ली सल्तनत मध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा शासनाच्या पत्रव्यवहाराचे काम पाहत? तर दिवाने इन्शा. सरळ सरळ 69व्या प्रश्नाचं उत्तर. यानंतर 70वा प्रश्न. पुढील विधान विचारात घ्या आणि कोणती विधाने अयोग्य आहेत म्हटलेलं आहे. तर अयोग्य कोणती नाहीत, दोन्ही विधानही बरोबर आहेत. म्हणजे दोन्ही नाहीत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 71वा प्रश्न. विजयनगर साम्राज्याच्या कोणत्या राजाने शेतीला पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने हरिद्रा या नदीवर धरण बांधले होते? देवराय पहिला. ओके, त्यानंतर फिरोजशाह बहामनी संदर्भात चुकीचे विधान म्हटले पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे. आणि हे चुकीचं काय आहे ते आपण पाहू. त्याला मद्याचे व्यसन नव्हते, संगीत ऐकण्याची देखील आवड नव्हती असं म्हटलेलं आहे. तो कट्टर धार्मिक मुसलमान होता. आणि फिरोजशाह बहमनी हा जो आहे त्याला व्यसन होतच नव्हतं असं म्हटलेलं आहे. व्यसन होतं आणि संगीत ऐकण्याची देखील त्याला आवड होती, इथं नव्हतं म्हटलेलं आहे. आणि चुकीचं विधान, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, यानंतर 73वा प्रश्न. अमीर खुसरो याबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणतेही नाही. तिन्ही जे आहेत ते एबीसी बरोबर आहे. कोणतेही नाही, चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर. यानंतर 74वा प्रश्न. किसान मागण्या खालीलपैकी दिल्या आहेत त्यामध्ये कोणत्या मागण्या आहेत त्या ओळखा? तर सर्वच आहेत त्या. सॉरी नाही, एक थोडस आहे करेक्शन. अ क ड ई म्हणजेच ए सी डी ई पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कर्जमाफी रद्द करणे हे होतं. कर्जमाफी रद्द करणे. ओके, कर्जमाफी करणे नाही तर माफी करणे नव्हतं ते. ओके, त्यामुळे 74व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. खालील कोण संस्कृत मधील कथांचे फारशीत भाषांतर करणारा पहिला भाषांतरकार होता? जिया नक्शबी. दुसरा पर्याय कोण असं विचारलं गेलं फक्त. त्यानंतर झैनुल अब्दीन याच्या कारकिर्दीत कोणत्या संस्कृत मधील ग्रंथांचे परिषदेमध्ये भाषांतर करण्यात आले होते? महाभारत आणि रजत रंगिणी दोन्ही आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर. फक्त उत्तरच जाऊन घ्यायचं होतं इथं, बाकी काय नाही आहे यात. यानंतर 77वा प्रश्न आहे.
येस. पुढील विधानांचा विचार करा. तर कोणती कोणती विधाने चुकीची आहेत असं म्हटलेलं आहे. 77वा प्रश्न. तर कोणतेही नाही. ओके, हे तिन्ही जे आहेत ते बरोबरच आहे. चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे, तर त्या कारण नाही, कोणतीही नाही आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. थोडंसं स्पष्टीकरण आहे इथं. सिकंदर लोधीने आपल्या राज्यात कार्यक्षम, प्रश्न तर वाचून झालेला आहे तुमचा, पुन्हा ते वाचण्याचं टाळतोय पर्याय वगैरे. सिकंदर लोधीने आपल्या राज्यात कार्यक्षम प्रशासन व्यवस्था स्थापन करण्यात यश मिळवलं होतं. ओके, यानंतर गुजरातमधील हिंदूवर सर्वप्रथम जिजिया कर कोणी लावला? तर अहमद शाह पहिला याने. 79वा. खालीलपैकी कोणाची कारकीर्द हा बंगाली भाषेच्या विकासाचा सर्वात चांगला कालखंड होता? अलाउद्दीन हुसेन. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 80वा प्रश्न. घटना कालानुक्रमे लावायचे. पुन्हा तिथे आपल्याला इसवी सन ओळखायचं आहे बघा. पर्याय क्रमांक 4 तुम्हाला उत्तर दिसते CADB. तर विधान आपण एक एक पाहू. सी काय आहे? ओरिसातील दुष्काळावर उपाययोजना सुचविण्यासाठी जेम्स कॅम्पबेलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ समिती स्थापन करण्यात आली, असं एक आहे. तर 1866 सर्वप्रथम. ओके, सी पहिलं म्हटलेलं आहे, मी इथे लिहितो सी. त्यानंतर आहे ए. हे विधान काय आहे? दुष्काळग्रस्त निवारणासाठी लॉर्ड लिटनने रिचर्ड स्ट्रेचीच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना कधी केली होती? 1880 मध्ये. ओके, त्यानंतर आहे CA. डी आहे काय? डी विधान. दुष्काळ निवारण उपाययोजना सुचवण्यासाठी दुष्काळ संहिता जाहीर करण्यात आली 1883. ओके, म्हणजे त्या विधानाच्या समोर ते लिहितं इसवी सन. त्यामुळे आपलं कळून येईल. 66 पहिलं, नंतर 80, नंतर 83 आणि सर्वात शेवटी बी. यस, बी आहे. तर अँथनी मॅकडोनाल्डच्या दुष्काळ आयोगाने आपला अहवाल सादर केला होता 1901 मध्ये. तरी फक्त इसवी सन आपल्याला क्रमाने घेतल्यानंतर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला CA, डी आणि बी ही विधान अशा क्रमाने लावता येतील. ओके, यानंतर यस, आता चालू घडामोडी या विषयाचे आपण प्रश्न पाहूया. तर हे 81 प्रश्न समाज म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, त्यानंतर आधुनिक मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित 80 प्रश्न होते. त्यानंतर चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न पाहून त्याचं थोडक्यात विश्लेषण जाणून घेऊ. 81वा प्रश्न सुरुवात आहे. तर G7 राष्ट्राच्या परिषदेबद्दल लक्षात घ्या. जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये G7 असेल, COP28 मगाशी म्हणजे दुबईमध्येच ती पार पडलेली होती डिसेंबर महिन्यामध्ये. अशा काही परिषदा असतील, G20 आहेच भारतामध्ये झालेली होती. तर अशा परिषदाविषयी परीक्षेमध्ये एखादा प्रश्न अपेक्षित असतो. त्या कारणे आपण हा एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला होता. तर सुरुवात चालू घडामोडी यापासून केलेली आहे. 81व्या प्रश्नापासून, आणि सुरुवात जी आहे ती जी आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या प्रश्नापासून. ओके, तर ए आणि बी दोन्ही विधाने चुकीची आहेत. थोडंसं एक्सप्लेन करून घेऊ आपण. ओके, ही दोन्ही विधाने चुकीची आहेत, त्याला बरोबर करूया. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर नोट करून घ्या. 48वी G7 ग्रुप ऑफ 7 परिषदेचे अध्यक्षपद फुमिओ किशिदा यांनी भूषवले का? थोडंसं कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. या वर्षी म्हणजे मागे आता 2024 सुरू झालेला आहे, 2023 मध्ये 48वी G7 परिषदेचे अध्यक्षपद फुमिओ किशिदा यांनी नाही भूषवलं. तर ते 49व्या, जे की 2023, मी परिषदेचा क्रमांक लिहितो आणि इयर लिहितो. 2023 मध्ये 49वी परिषद जी झाली होती, कुठे झाली होती? जपानमध्ये, हिरोशिमा येथे. आणि या परिषदेचं अध्यक्षपद फुमिओ किशिदा यांनी ते भूषवलेलं होतं. इथं काय म्हटलेलं आहे? 48व्या. तर 48व्या कोण होतं? तर ओलाफ शोल्ज यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्यांचं नाव ऐकल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात आलं असेल, ते जर्मनीचे चान्सलर होते. 48वी परिषद 2022 मध्ये, 2022 या वर्षी जर्मनीमध्ये ती भरवण्यात आलेली होती आणि ओलाफ शोल्ज यांनी ते अध्यक्षपद भूषवलं होतं. 48वी परिषद कुठे? जर्मनी. जोड्या विचारलं गेलं मागच्या 2-3 परिषदा आणि आता चेक, तर ते देखील आपल्याला माहिती असावं म्हणून मी इथे मेन्शन केलं. 48वी जर्मनी, 49वी कुठे? जपान. त्यानंतर 47वी मागे जाऊ आपण, 2021 मध्ये ब्रिटन. आणि आगामी 50वी परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात येत आहे? याच महिन्यात आहे, जानेवारी महिन्यामध्ये. तर ती इटली या देशामध्ये. ओके, G7 जे काही राष्ट्र आहेत तर त्या देशात ही परिषद भरवण्यात येते. आणि लक्षात घ्या, 47 ब्रिटन, 48 जर्मनी, 49वी 2023 मध्ये जी मे महिन्यात पार पडली होती जपान, 50वी इटलीमध्ये. पहिलं विधान चुकीचं आहे.
तर दुसरं विधानाचं एक्सप्लेनेशन तर आलेच तुम्हाला. 24 मध्ये आगामी या 2024 मध्ये G7 ग्रुप ऑफ 7 ची परिषद कुठे भरत आहे तर इटलीमध्ये. इथं आलंच उत्तर, कॅनडा नाही. त्यामुळे दोन्ही चूक, हे उत्तर बरोबर. ओके. यानंतर सदस्य राष्ट्र वगैरे आपल्याला माहिती आहे G7 ची. भारत, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, युक्रेन ही राष्ट्र जी होती ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं G7 मध्ये. तसेच नरेंद्र मोदी ज्यावेळेस जपानला गेलेले होते या परिषदेच्या निमित्त मोटायासू नदी किनारी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. एक थोडक्यात ऍडिशनल माहिती. त्यानंतर 82वा प्रश्न. एबीसीडी असे विधान आहेत, तर काय म्हटलेलं आहे, अचूक विधान निवड. म्हणजेच कोणतं बरोबर आहे असं विधान आपल्याला निवडायचं आहे. फक्त डी आहे बघा, चुकीचे आहे त्याला आपण दुरुस्त करू. डी आधी बरोबर आहे ते नोट करून घ्या. उत्तर हयात फाउंडेशन तर्फे हा प्रिtzker पुरस्कार दिला जातो, हे अगदी बरोबर आहे. फक्त चुकीचे आहे त्याला दुरुस्त करू. ठीक आहे. अचूक विधान एकमेव होतं. काय आहे, अमेरिकी वास्तुविशारद म्हटलेलं आहे डेव्हिड चिपरफील्ड. थोडं नावावर लक्षात येईल, डेव्हिड वगैरे असं नाव आल्यानंतर इंग्लंड, ब्रिटन या लोकांची नावे असतात, त्या कारणाने इथंच चुकीचं ठरतं. हे डेव्हिड चिपरफील्ड जे आहेत अमेरिकेचे नसून ते ब्रिटनचे आहेत. ओके. त्यांनाच मिळाला पुरस्कार, प्रिtzker पुरस्कार जो आहे वास्तुविशारदसाठी तो देण्यात येतो 2023 चा. मात्र अमेरिकेत असं मेन्शन केलेलं आहे. वाचताना यांचं नाव, हे पुरस्कार आपण वाचलेला असतो आणि लगेच आन्सर कडे वळतो. मात्र थोडीशी ते गल्लत होते आपली, त्या कारणाने अमेरिका नाही तर ते ब्रिटनचे, हे फक्त व्यवस्थित रीड करायचं आपल्याला. ओके. ते चुकीचं आहे. आंतरराष्ट्रीय प्रिtzker पुरस्काराची स्थापना 1976 म्हटलेलं आहे, नाही तर 1979 या वर्षी त्याची स्थापना झालेली होती. आणि 2020 मध्ये पुरस्कार मिळवणारे प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी पहिलेच भारतीय आहेत, पण 2020 मध्ये नाही, तर त्यांना हे विधान देखील चुकीचं आहे. 2018 बाळकृष्ण दोशी पहिलेच वास्तुविशारद आहेत ज्यांना एकमेव आहेत, पहिले आणि एकमेव आपण म्हणू त्यांना, हा प्रिtzker पुरस्कार देण्यात आलेला होता, ज्याची 1979 सुरुवात झाली होती आणि हयात फाउंडेशन तर्फे तो दिला जातो. 2018 मध्ये 22 इथे 20 मेन्शन केलं होतं, ते 20 नाही, त्या कारणाने तुम्हाला उत्तराचा लक्षात आला असेल. पर्याय क्रमांक 4 डी हे बरोबर आहे. यानंतर थोडस पुरस्कार पुस्तक, एखाद्या व्यक्ती चर्चेत असतील, कोणत्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल महत्वाच्या पदावर, त्या व्यक्तींची निवड झालेली असेल तर अशा संदर्भात प्रश्न परीक्षेत अपेक्षित असतात. 2023 मध्ये मे महिन्यात साधारण मे महिन्यामध्ये अरुण गांधी यांचं निधन झालं होतं, त्यांच्या कारणे आपण हा एक प्रश्न घेतलाय. लिगसी ऑफ लव्ह जो आहे तो त्यांचं पुस्तक आहे, महात्मा गांधींचे नातू आहेत ते. लिगसी ऑफ लव्ह, इथे काही एक्सप्लेनेशनची जास्त आवश्यकता नाही. त्यानंतर 2023 या वर्षी जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली. वन लाईनर, थोडासा सोपा असा वापरू शकतो प्रश्न. 23 एप्रिल जो जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो, तर यावर्षी अक्रा या शहराला राजधानी त्याने केलेली होती. घाना देशातील अक्रा या शहराला जागतिक पुस्तक दिनाची राजधानी दरवर्षी ती ठरवण्यात येते आणि ती अक्रा या शहराची निवड करण्यात आली. ते गॉडलझरा लास्ट इयरला होता. ओके. 2022 मध्ये, म्हणजे त्याच्या आधी 2024 झालं, 2023 मध्ये घाना आणि 22 मध्ये गॉडलझरा. ओके. येस. यानंतर उत्तर नोट करून घेतलं सर्वांनी. अक्रा शहर आहे. यानंतर 85वा प्रश्न. योग्य विधान म्हटलेलं आहे, तर आधी उत्तर पाहू काय आहे. पर्याय क्रमांक बी आणि डी योग्य विधान आहे तिथे. पर्याय क्रमांक 2 बी आणि डी. तर चुकीचे काय आहेत तर त्याला आपण करेक्शन करू. चुकीचे विधान आहे हे. जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र निर्देशांक 2023 नुसार फिनलंड हे 5व्या क्रमांकाचं आहे, लक्षात घ्या. आणि पहिल्या क्रमांकाचं म्हटलेलं आहे तर कोणतं आहे तर नॉर्वे. नॉर्वे प्रसार माध्यम निर्देशांक जो आहे तो जाहीर करण्यात आला होता 2023 चा, तर त्यात नॉर्वे हे पहिल्या क्रमांकाचा अव्वल क्रमांक ठरलेला आहे. बाकी बी तर बरोबरच आहे, डी बरोबर आहे, त्यामुळे त्याच्या खोलात न जाता आपण करेक्शन करूया आणखी एका चुकलेल्या विधानाचं. 2023 च्या अहवालानुसार भारताचं स्थान किती आहे 161, 161व्या स्थानावर आहे भारत, 161व्या नाही. तर ते चुकीचं दुरुस्त केलंय आणि योग्य विधान म्हटलं होतं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. यानंतर येस, एक क्रीडा घडामोडी, साधारण क्रीडा घडामोडीमध्ये टेनिसच्या स्पर्धा ज्या आहेत, ग्रँड स्लॅम स्पर्धा, त्यावरती बरेच फोकस केलं जातं आणि ते विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हा एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. योग्य विधान पुन्हा एकदा म्हटलेलं आहे, योग्य विधान निवडा आणि यामध्ये फक्त सी हे विधान बरोबर आहे. महिला एकेरीचे विजेतेपद पोलंडच्या इगा स्विएंटेकनं पटकावलेलं आहे या फ्रेंच ओपनच्या या दुसऱ्या वर्षातल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचं.
चुकीची विधाने करेक्शन करू पटापट. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं 2023 विजेतेपद पटकावताना म्हणजे या वर्षातलं सेकंड ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावताना जोकोविच सर्बियाचा आहे हा खेळाडू. ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे करताना रॉजर फेडररला मागे टाकलं का त्याने? नाही. रॉजर फेडररचे 20 ग्रँड स्लॅम आहेत. तर 22 कोणाचे आहेत आला असं लक्षात तुमच्या? 2-3 खेळाडूंची नावे आहेत जे की विक्रम रचत आहेत. त्यामध्ये एक आहे राफेल नदाल. स्पेनचा राफेल नदालचा विक्रम त्याने मागे टाकलेला आहे 22 ग्रँड स्लॅमला आणि रॉजर फेडरर नाही. त्यामुळे विधान चुकीचं आहे. बी, अंतिम फेरीत रशियाच्या दिमित्री मेदवेदेवचा पराभव केला का त्याने? तर नाही. या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने पराभव कोणाचा केला? कॅस्पर रूडचा. कॅस्पर रूड नॉर्वेचा आहे हा. ओके. कॅस्पर रूडचा पराभव केला आहे रशियाच्या दिमित्री मेदवेदेवचा नाही. त्यामुळे ए आणि बी हे चुकीचं आहे. त्यानंतर डी एक चुकीचं, तर त्याला दुरुस्त करू. 4 ग्रँड स्लॅम पैकी दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा आहे ही अगदी करेक्ट. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा, मात्र ती हार्ड कोर्टवरती खेळवली जाते का? कोणकोणत्या कोर्टवरती कोणती स्पर्धा खेळवली जाते हे देखील माहिती असावं. तर ही फ्रेंच ओपन क्ले कोर्टवरती खेळवली जाते. 4 प्रकारचे ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत. एक आहे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा, ती हार्ड कोर्टवरती खेळवली जाते. सेकंड क्रमांकाची आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा, ती क्ले कोर्टवरती खेळवली जाते. तिसरी आहे वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा विम्बल्डन, ती ग्रास कोर्टवरती खेळवली जाते. आणि चौथी आणि शेवटची आहे जी की अमेरिकन ओपन या नावाने ओळखली जाते. आणि ती स्पर्धा जी आहे पुन्हा एकदा ती हार्ड कोर्टवरती खेळवली जाते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन, पहिली आणि शेवटची हार्ड मधले दोन वेगळे वेगळे आहेत. दुसरी जी आहे लाल माती, ज्याला क्ले कोर्ट असं म्हणतात, फ्रेंच ओपन, ज्याच्याबद्दलचा हा प्रश्न होता. आणि नंतरची जी आहे विम्बल्डन, ती ग्रास कोर्टवरती. ओके, एक महत्वपूर्ण माहिती या ग्रँड स्लॅम स्पर्धेविषयीची. यानंतर उत्तर नोट केलं असं सर्वांनी, फक्त सी हे बरोबर होतं. यानंतर अचूक विधाने निवडा असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे बरोबर कोणती विधान आहे? तर ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. डी काय चुकीचं आहे त्याला करेक्शन करू. मोखा चक्रीवादळ आलेलं होतं, ते बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं होतं. त्याला नाव जे आहे ते येमेननं सुचवलेलं होतं. आणि हे बंदर काही शेतकऱ्यांपूर्वी चहाचं नाही तर कॉफी आहे. ओके, चहाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असं म्हटलं गेलं होतं, तर चहा नाही तर कॉफी. त्यामुळे फक्त एकमेव ते विधान चुकीचं आहे. त्यानंतर भारत इंडोनेशिया द्विपक्षीय सराव समुद्र शक्ती आलटून पालटून हा सराव पार पडतो. कधी एका वर्षी भारतात, एका वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याच्या नेक्स्ट इयरला त्या देशामध्ये इंडोनेशियामध्ये असा. तर यावेळेस 2023 म्हणजे यावेळेस म्हणजे 23चा जो सराव आहे तो बाटम हे जे आहे इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशियामध्ये हा सराव पार पडलेला होता. ओके, यानंतर 89वा प्रश्न, खालील विधाने तपासा. तर काय म्हटलेलं आहे? योग्य पर्याय काय आहे? तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे. ओके, उत्तर चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू. महिलांना बसमधून मोफत प्रवासासाठी तमिळनाडू राज्याने शक्ती योजना सुरू केलेली नाही. सॉरी, शक्ती योजना आहेच, मात्र तमिळनाडू राज्याने नाही. तमिळनाडू नाही तर फक्त करेक्शन करा, कर्नाटक राज्याने ती योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे चुकीचं आहे, फक्त ब बरोबर हे अगदी करेक्ट. पंजाब राज्य सरकारने दरमहा 10,000 रुपये वेतन आणि पद्म पुरस्काराची घोषणा केलेली होती. त्यानंतर मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरू होता मागे मे महिन्यामध्येच तो, आणि त्याविषयीचा प्रश्न होता आणि महत्वाचा आहे. तर त्या चौकशीसाठी अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आलेला होता. त्यानंतर 90वा प्रश्न, योग्य विधान म्हटलेलं आहे. तर काय आहे योग्य विधान? उत्तर आहे ए आणि डी. उत्तर नोट करू घ्या आधी. 91चं उत्तर आहे योग्य विधान ए. आणि 3 आणि 4 असं झालेलं आहे. तर इथं डी, सी आणि डी असं तुम्ही रीड करू शकता. ओके, ए बी सी डी आणि उत्तर आहे ए आणि डी योग्य विधान आहेत. ते चुकीचे जे आहेत बी आणि सी त्याला आपण दुरुस्त करू. बी आणि सी काय आहे? बी, ऑस्कर चित्रपट पुरस्कारासंबंधी हा प्रश्न होता. दोन्ही पुरस्कार आपण घेतले त्या 20 प्रश्नांमध्ये. सुरुवातीला एक दिसतो तुम्हाला प्रिझकर पुरस्कार, महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरा ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यावर्षी 2023चा संदर्भात बोलतो आपण. तर हा पुरस्कार जिंकणारी पहिली आशियाई अभिनेत्री ठरलेली मिशेल येओह ही जपानची नाही. मिशेल येओह ही अभिनेत्री आहे, मात्र जपानची आहे का ती नाही, तर मलेशियाची आहे, या देशाची आहे ती. ओके, आणि नंतरच आहे नाटू नाटू या गीतकार किरवानी नाहीत. याचे किरवानी जे आहेत त्याचे
संगीतकार आहेत, लक्षात घ्या. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार किरवाणी आहेत. गीत लिहिलं होतं चंद्रबोसने. ओके, यात कन्फ्युजन होऊ देऊ नका. फक्त किरवाणी यांनी संगीत दिलेलं होतं. ओके, आणखी एकदा लिहितो मी. किरवाणी संगीतकार आणि चंद्रबोस यांनी ते गीत लिहिलं होतं नाटू नाटू. आणि 1929 ला ऑस्कर पुरस्काराची सुरुवात आहे. त्या कारण योग्य विधान म्हटलेलं होतं ए आणि डी. उत्तर बरोबर आहे. ओके, ए आणि डी नोट करून घ्या आन्सर. यानंतर 92वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या स्वच्छ सुंदर बस स्थानक या अभियानाला कोणाचे नाव दिलं होतं? तर बाळासाहेब ठाकरे यांचं. तर यावर्षी 2023 वर्षी, यावर्षी म्हटल्यानंतर लगेच 24 मध्ये येऊ नका, कारण हे प्रश्न आपण 2300 घेतोय. तर 23च्या मध्ये असं कन्सिडर करा. 63वा महाराष्ट्राने आपला म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा केलेला होता 2023 मध्ये. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी या स्वच्छ सुंदर बस स्थानक हे अभियान सुरू केलं होतं आणि त्याला बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलेलं होतं. ओके, एसटीचे ब्रँड अँबॅसेडर मकरंद अनासपुरे हे आहेत, माहिती असेल सर्वांना. यानंतर क्षयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्ल्ड टीबी समिट जी आहे मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली होती ही समिट. आणि ती कुठे? तर उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी या ठिकाणी ती आयोजित केली गेली होती. यानंतर 94वा प्रश्न. लिथियम सर्वाधिक कोणत्या देशात सापडतं? तर ऑस्ट्रेलियामध्ये. सर्वाधिक प्रमाण जे आहे 47% लिथियम ते ऑस्ट्रेलिया देशात सापडतं. 95वा प्रश्न पाहू. राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडलेला होता, त्या कारण हा प्रश्न आपण इथे घेतला. 95वा प्रश्न. न्यायाची सुलभता करून देण्यात कर्नाटक राज्य अव्वल स्थानी. यस, अगदी करेक्ट आहे. आणि जस्टिस रिपोर्ट 2022च्या नुसार महाराष्ट्र राज्य जे आहे 11व्या क्रमांकावर आहे. यामध्ये सर्वात लास्ट 18वा क्रमांक जो येतो तो उत्तर प्रदेशचा होतो. टाटा ट्रस्टच्या वतीने 18-19 मध्ये, कन्फर्म नाहीये मी, तर 18-19च्या दरम्यान त्याची सुरुवात झालेली होती. याच्यानुसार तो टाटा ट्रस्टच्या वतीने तो अहवाल सादर केला जातो. ओके, अ आणि ब इथे मात्र दोन्ही हे बरोबर आहे. 95वा प्रश्न. यानंतर 96वा प्रश्न आपण पाहूया काय आहे. योग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. ABCD हे सर्वच विधाने योग्य आहेत. ओके, ABCD योग्य आहे, त्यामध्ये काही विश्लेषणाची आवश्यकता नाही. चुकीचं आहे, त्याला दुरुस्त मात्र आपण नक्कीच करूया. पुढे काय आता प्रश्न नेक्स्ट वन. खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही म्हटलेलं आहे? ओके, परत एकदा इथं रीड करत असताना थोडं कन्फ्युजन होऊ देऊ नका. सी आणि डी हे बरोबर नाही आहे. म्हणजे हे काय आहेत? बरोबर आहेत. तर काय आहे? जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स LPI ज्याला म्हणतात, तर तो निर्देशांक म्हणा, तर त्याच्यानुसार त्याच्याविषयीचा हा प्रश्न आहे. तर चुकीचे आहेत, त्याला दुरुस्त करून घेऊ. भारताचा याच्यात क्रमांक, भारताने 38वा क्रमांक मिळवला आहे, बरोबरच आहे. आणि अहवालानुसार सिंगापूर, फिनलंड हे कार्यक्षम आणि सर्वोच्च क्रमांकाचे LPI देश ठरलेले आहेत लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये. आणि लॉजिस्टिक धोरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मध्ये नाही 2022 मध्ये ते अंमलात आणलं होतं. ओके, तर असत्य म्हणजे कथन कोणतं बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. ओके, आणि डी जे आहे हा अहवाल दर 5 वर्षांनी सादर केला जातो का? तर नाही, तर 2 वर्षांनी, दर 2 वर्षांनी सादर केला जातो. हे करेक्शन. यानंतर 98वा प्रश्न. भारतीयांच्या सुटकेसाठी विविध देशात भारताने राबवलेल्या मोहिमा किंवा ऑपरेशन जे आहेत, तर कुठे काही भूकंप झालेला असेल तर तिथल्या लोकांना मदतीसाठी भारताने काही ऑपरेशन राबवलेले होते, काही मोहीम राबवल्या होत्या, त्याविषयी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा, सुदान कावेरी राबवलेलं होतं सुदान देशामध्ये भारतानं सर्वप्रथम. तर सुदान या देशामध्ये अंतर्गत वाद सुरू होते आणि त्या ठिकाणी उद्भवलेली परिस्थिती, त्यात भारतीय लोक अडकलेले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतानं कावेरी ऑपरेशन राबवलं होतं. त्यांना तुर्कस्तानमध्ये भूकंप आलेला होता आणि या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन दोस्त हे राबवलेलं होतं. त्यानंतर राहिला अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हस्तक्षेप, त्या ठिकाणी ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं होतं आणि भारतीयांच्या सुटकेसाठी देवी शक्ती हे आपण राबवलं होतं. आणि रशिया युक्रेन आपल्याला माहिती आहे लास्ट उरलेलं आहे, परत आपण ते ऐकलं देखील असणार आहे, गंगा हे ऑपरेशन आपण राबवलं होतं. त्या ठिकाणी ज्या युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारतानं ते राबवलेलं मोहिमानं किंवा ऑपरेशन ते राबवलं होतं. त्या कारणे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, 99वा प्रश्न. परिस्पर्श योजना कशाशी संबंधित आहे? तर सरळ सरळ एक विधान दिलेलं आहे. महाविद्यालयांच्या मूल्यांकनाकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली होती. ओके, यानंतर लास्ट क्वेश्चन. ट्यूना दिन
क्वचित प्रश्न विचारला जातो दिनविशेषवरती, म्हणजे सहसा नाहीच म्हटलं तरी चालेल, मात्र एखादा आपण एक घेतला क्वेश्चन असाच, एक माहिती असावं आपल्याला, 1% चान्सेस दिनविशेषवरती राज्यसेवेच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ट्यूना हा जो आहे तो मासा आहे, प्रचंड असं म्हणजे हा मासा जो आहे एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात जाण्यासाठी म्हणजे सर्वाधिक अंतर कापणारा, असं सर्व आपण त्याला सर्वसाधारणपणे म्हणू शकतो. ट्यूना नावाचा मासा जो आहे सर्वाधिक अंतर कापणारा मासा म्हणून त्याला तर ओळखलं जातं. आणि या ट्यूनाच्या संरक्षणासाठी त्याचे प्रमाण जे आहे ट्यूना माशाचे कमी होत आहे. यावर्षी एक अहवाल आलेला होता 2023 मध्ये. तर यावर्षी म्हटलं तर लक्षात घ्या, 24 मध्ये लगेच येऊ नका, 23 आपण माहिती घेतोय, त्यामुळे यावर्षी म्हटलं की 23 थोडस काही वेळासाठी पेपर संपेपर्यंत आपला हा लक्षात असू द्या. तर ट्यूना दिन जो आहे तो ट्यूना माशाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षी बऱ्याचशा प्रमाणात माशांचं प्रमाण कमी होत आहे, त्यामध्ये निदर्शनास आलं होतं आणि त्यावरती थोडस एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा देखील त्यावरती झालेली होती या ट्यूनाविषयी. त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतला होता चर्चेत असल्या कारण. ओके, ट्यूना दिन जो आहे तो 2 मे रोजी साजरा केला जातो, जागतिक ट्यूना दिन. येस. ओके, तर ही 100 प्रश्न आपण पाहिलेले आहेत चालू घडामोडी सहित इतिहास, संपूर्ण इतिहासावरती. ठीक आहे, तर आजच्या भागात इथेच भेटूया नंतर नेक्स्ट प्रश्नपत्रिका आणि उत्तरांच्या विश्लेषण असेल. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.